आमदार बच्चू कडूंच्या जीवाला धोका आहे। बच्चू कडूंनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना तसं पत्र लिहिलेलं आहे। आपल्याला धमकीचा फोन येत असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। अपघात झाल्याची अफवा पसरवली जाते असं देखील बच्चू कडू म्हणतात। दरम्यान या सगळ्या संदर्भात बच्चू कडू यांच्यासोबत संवाद साधले आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। माझ्या जीविताला धोका आहे असं जे पत्र आहे आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना लिहिलं आहे आणि या संपूर्ण संदर्भाने आपल्यासोबत बोलण्यासाठी खुद्द आमदार बच्चू कडू आहे। तो काय सांगणार, तुमच्या जीविताला धोका आहे असा तुम्ही पत्रातून आरोप केला, नेमकं काय प्रकरण आहे? दोन गोष्टी झाल्या होत्या। एक तर चांदूर बाजारच्या एका हॉटेलमध्ये दोघं तिघजण बसले होते, त्यांनी काही उसका गेम करना आहे। नंतर अचलपूरला एक जण होता, बच्चू कडूचा दिघे साहेबासारखा गेम होईल। आणि नंतर मग गेल्या निवडणुकीच्या काळापासून म्हणजे निवडणूक चालू असतापासून काही फोन यायला लागले, बच्चू कडूचा अपघात झाला। सारखे फोन येतात कार्यकर्त्यांना, कार्यकर्ते मला करतात, त्यांना कुठून तरी समजतं। आणि दुसरं असं का दिनेश बुबच्या गाडीवर हल्ला झाला होता, त्यांची गाडी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। तर ही एकंदरीत सगळा विषय आपण पोलिसांना सांगावा म्हणून आम्ही ते पत्र दिलं। कोण याच्या मागं आहे तुम्हाला काय वाटतं? ते तर आता पोलीस तपास करेल, पण निवडणुकीपासूनच का होतं हा मोठा प्रश्न आहे। काही राजकीय हेतूने प्रेरित हे आरोप आहे? नाही, असं तर मला काही म्हणता येणार नाही। पोलिसांनी तपास केल्यावर ते लक्षात येईल। तर तुम्ही महाराष्ट्रभर फिरता, महाराष्ट्रभर तुमचे कार्यकर्ते आहे, तुम्ही असं देखील पत्रामध्ये लिहिलं की माझ्या जर जीविताला काही जर झालं तर राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। हा नाही, एकंदरीत ह्या घटना होऊ नये त्याच्यावर तातडीनं कारवाई व्हावी म्हणून ते आपण शब्दप्रयोग केला। गृहमंत्रालय किंवा मुख्यमंत्रालय याबाबत आपण कळवलं काही? हा, आम्ही पत्र दिलेलं आहे। आता जिल्हा पोलीस अधीक्षक खरंच बच्चू कडूंच्या पत्राला गांभीर्याने घेतात का, आणि राज्य सरकार यावर काय प्रतिक्रिया देतं, राज्य सरकारची यामध्ये काय भूमिका असणार हेच बघावं लागणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।